सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आपल्या दिवाळीची सुरुवात तर झालीच आहे. तर यामध्ये आहे ना, उंबरठ्याचे काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. हे 5 दिवस दिवाळीचे खूप महत्त्वाचे असतात. तर जेव्हा दिवाळी स्टार्ट होते ना, तेव्हा नक्की तुम्ही देखील तुमच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायला विसरू नका. तर इथे बघा, हळद घेतली आहे. ही छान चांगल्या क्वालिटीची हळद यूज करायची. त्यानंतर गोमित्र, त्यानंतर अष्टगंध किंवा चंदन असेल ना पावडर, तर ती घ्यायची आहे. त्यानंतर हा गुलाब स्प्रे आहे, तो असेल किंवा गुलाब अत्तर असेल तरीही घेऊ शकतात. जे अष्टगंध आहे ना ते ऑप्शनल आहे, पण एक उंबरठ्याला छान दिवसभर सुगंध टिकावा म्हणून ते घेतलं आहे. त्यानंतर छान उंबरठ्यावर पाणी शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर जे उंबरठा आहे ना, ते कधीही पुसताना लक्षात ठेवायचं की त्याचा एक सेपरेट कपडा ठेवा. जो काही लोक बऱ्याच वेळा जो लादीला कपडा वापरतात ना, तोच त्याला वापरतात. तर चुकूनही असं करू नका. त्यानंतर आहे ना, शास्त्रीय पद्धतीने ना उंबरठ्याला हळद ही हातानेच लावली जाते. त्याच्या मागे पण भरपूर कारणं आहेत. त्यामुळे मी पहिले 4 बोटं आहे ना हाताने हळद लावून घेतली आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने कशी व्यवस्थित आणि प्लेन आणि दिसताना ती सुबक दिसते, म्हणून बाकी यामागे असं दुसरं काही स्पेशल कारण नाही. म्हणून मी छान अशी उंबरठ्याला आहे ना चमच्याने हळद लावली. आणि उंबरठ्यांना हळद लावताना बऱ्याच ताई ही देखील चूक करतात की वरती हळद लावता आणि आजूबाजूला जी खालचा जो उंबरठा आहे ना तिथे हळद लावतच नाही. तर पूर्ण उंबरठ्याला हळद लावायची. मी पुढे दाखवल्याप्रमाणे ना संपूर्ण, आता तिथे चमच्याने लावायची गरज नाही, तिथे तुम्ही हाताने देखील लावू शकतात. आणि इथे बघा, हे जे आपण स्वास्तिक लावलेलं आहे आणि पावलं लावली आहे, तर इथे गरजेची नाही की तुमची ज्या पद्धतीने जी पितळाची असतात ती लावली तरी चालतात, पण चांदीची लावलेली अतिउत्तम. म्हणून मी इथे चांदीची लावली. आता बरेच वेळा हे देखील सांगितलं जातं की 2च पावलं लावायची आणि एक स्वास्तिक. कुठे सांगितलं जातं की जोडी लावायची, पण ते दिसतानाही व्यवस्थित दिसतं आणि शास्त्रीय पद्धतीने 2च पावलं लावायची असे काही गुरुजी सांगतात, काही गुरुजी नाही सांगत. म्हणून मी ऑलरेडी लावले आहे. 2-2 पावलांची जोडी लावली आहे आणि 2 स्वास्तिक लावले आहे. तर हे चांदीचे आहे. त्यानंतर हा जो उंबरठा आहे ना तो सागाचा आहे. तो मी बनवून घेतला आहे आणि व्यवस्थित तो खाली कडप्पा ठेवून त्यावर व्यवस्थित लावून घेतला. म्हणजे पहिले कडप्पा होता बिल्डरने दिलेला, त्यावरच मी उंबरठा छान बसवून घेतला आहे. हे बघा, इथे जी हळद आहे ना ती पूर्ण उंबरठ्याला लावायची आहे. खूपदा असं होतं की फक्त वर लावली जाते आणि खाली लावतच नाही. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी घालून घ्यायची आहे. आता लक्ष्मीला प्रिय असणारा पिवळा आणि लाल रंग, म्हणून ह्या दिवाळीमध्ये मी मोस्ट ऑफ एरवी पण पिवळा आणि लालच रंग ठेवते. मला तो खूप आवडतं सुद्धा. तर इथे तुम्हाला जशी जमेल तशी, असं गरजेचं नाही खूपच मोठी किंवा खूप अशी सुबक छान रांगोळी. तुम्ही 4 बोटं रांगोळी काढली पांढरी आणि त्यावर हळदी कुंकू घातले तरीही चालते. आता इथे एवढा सुंदर जर तुमचा दिवाळीच्या दिवशी उंबरठा राहील किंवा ह्या 5 दिवसात, तर विचार करा लक्ष्मी का नाही येणार आपल्याकडे? नक्कीच येणार. आणि जो आपण गुलाबाचा स्प्रे केला ना, तो जो गुलाबाचा स्प्रे आहे ना, मी बाप्पा मोरया स्टोर इथून घेतला आहे. तो खूप सुंदर वाटलं खरंच. दिवसभर आहे ना त्या स्प्रेचा अजूनपर्यंत वास येत होता संध्याकाळपर्यंत. तो खूप छान वाटला. आणि तो जो गुलाबाचा जो सुगंध आहे ना, त्यामुळे आहे ना लक्ष्मी आप लक्ष्मीचे पावलं आपल्या घराकडे वळणार. त्यानंतर बघा, हे साचे खूप सोपे पडतात. हे आता तुम्हाला सगळीकडे दिवाळीत भेटतील. कुठेही रांगोळी भेटते तिथे तुम्हाला हे साचे भेटणार म्हणजे भेटणार. तर ज्या ताईंकडे साचे नव्हते त्यांनी आता यावेळी नक्की घ्या. त्यानंतर एवढं इझी होऊन जातं ना, नुसतं खाली तो पिवळा आणि लाल रंग न टाकता तुम्ही डायरेक्टली जर रांगोळी काढली आणि त्यावर हळदी कुंकू किंवा असे डॉट जरी दिले ना कलरचे, तरी पण खूप सुंदर रांगोळी वाटते. पण खाली कुठलाही रंग बेस दिला आणि त्यावर जर पांढरी शुभ्र काढली ना, तर ती उठून आणि सुंदर देखील दिसते. बघा किती छान वाटते. आणि ह्या रांगोळी काढण्याची पद्धत काय नाही, याच्यावर डॉट दिलेले असतात. तर तो डॉट आहे ना बरोबर त्या डॉटवर ठेवायचा आणि मग पुढे रांगोळीचा साचा ठेवून रांगोळी काढायला सुरुवात करायची. मग ती एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित एका लाईनीत तुमची ती रांगोळी येईल.
इथे ना हळदीचं लेपन केल्यामुळे इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, आणि ते गोमित्र वगैरे टाकल्यानंतर दिवसभर खूप छान सुगंध उंबरठ्यातून येत असतो आणि खूप म्हणजे खूप शुभ असतं आपल्या जे उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं. आणि एक गोष्ट, जेव्हा आपण हळदीचं लेपन आहे ना, जर दुसऱ्या दिवशी तुमचं खराब झालं ना, तर तुम्ही लगेच काढा, तेच तसं ठेवू नका. आणि इतर वेळी पण आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रमंडळीमध्ये सगळीकडे हे सांगा की उंबरठ्यावर कधीही पाय द्यायचा नसतो. अजूनही मी जुने लोक देखील बघितले आहे की ते उंबरठ्यावर डायरेक्टली उभं राहून बोलतात, पाय देतात. तर नाही, आपली वास्तू आहे, वास्तूची जी काही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट आहे ती उंबरठ्यामधून येते. आणि आपल्या इथे नेहमी उंबरठ्यावर देवांचा वास असतो, तिथे कधीही पाय ठेवायचा नसतो किंवा उंबरठ्यावर कधी बसायचं देखील नसतं. आणि आत्तापासूनच आपल्या लहान मुलांना आपण हे शिकवलं ना की उंबरठ्यावर कधी पाय देऊ नये, तर नक्कीच ते देखील देणार नाही. इथे बघा सुंदर, किती सुंदर वाटते. आणि हे जी रांगोळीचा बेस आहे ना, ते नंतर लालवर पिवळे आणि पिवळ्यावर लाल जे रांगोळीचे असे बारीक असे डॉट दिल्यानंतर ना रांगोळीला आहे ना खूप सुंदर वाटते. अजून छान रांगोळी उभरून येते. बघा किती सुंदर वाटते रांगोळी. तुम्हाला एरवी जरी जमत नसेल ना, पण ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नक्की तुम्ही असा उंबरठा सजवा. तुमचा जर उंबरठा जर लाकडाचा नसेल, तरीही तुम्ही जो कुठलाही तुमचा उंबरठा लावला असेल, तो तुम्ही नक्की त्याला असंच लेपन करा. जर लादीचा उंबरठा असतो ना, त्यावर सुद्धा खूप छान लेपन लागतं. सुकायला वेळ लागतो, पण छान वाटतं. त्यानंतर इथे माझ्याकडे जे पावलं आहेत ना, ही होती. पण जर तुमच्याकडे गाऊ पावलं असतील ना, तर ती नक्की हे करा. गाईची जी 4 पावलांचा जो साचा येतो ना, तो हे करा. लक्ष्मीच्या आधी कधी पण गाईचे पावलं केली जातात. त्यानंतर लक्ष्मीचा प्रवास स्टार्ट होतो. कधीही असं म्हटलं जातं की जर कधी गाईची पावलं काढलीत ना, तर लक्ष्मी तिथे 100% वास करते म्हणजे करते. म्हणून लादी पुसताना हळद, गोमित्र आणि याचा का वापर केला जातो, कारण ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर हे बघा, हा गुलाबाचा मी थोडासा उंबरठ्यावर स्प्रे सुद्धा केला होता. खूप सुंदर वाटत होता. त्यानंतर मी हळदी आणि कुंकू आहे ना, त्यात सुद्धा थोडा थोडा स्प्रे करून घेतला. आणि त्यांच्याकडनं मी एक ऑइल सुद्धा आणला आहे, त्याचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा, हे जे सुगंध इतका सुंदर दरवळतो आहे ना, पूर्ण घरात दरवळतो. त्यानंतर छान पावलांना हळदी आणि कुंकू लावताना देखील पावलांना जसं आपण घरी सवासणी बोलवल्यावर कसे पाय पुसतो, त्याचप्रमाणे बोटांना पण लावायचं आहे आणि मध्यभागी लावायचं, स्वास्तिकवरही लावायचं. छान इथे मस्त असं मी हळदी आणि कुंकू लावून घेतलं पावलांना. तर कधी जेव्हा तुम्ही हळदी आणि हे लावतात ना, तर पटकन ते खराब झालं ना, तर काढून टाका, ते तसंच नका ठेवू. आणि उंबरठ्याचा दिवा लावताना सांभाळून लावा. कधी कधी उंबरठा जळतो देखील. अगरबत्ती लावल्याने देखील उंबरठा जळतो. माझं एका ठिकाणी झालंय थोडंसं, म्हणून काळजीपूर्वक लावा. आणि मुलांना सांगा, जर तुम्ही हे कधीतरी वर्षातून एकदा केलं ना, तर पाऊल त्याच्यावर पडणार, मुलंही टाकणार. पण तुम्ही नेहमी करत असाल, पौर्णिमेला कुठलाही सण असेल, तर मुलंही बघतात आणि मुलंही त्याच्यावर पाय देत नाही. म्हणून ताईंनो, जसा वेळ भेटेल तसा थोडाफार वेळ काढून नक्की ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे खूप शुभ असतं. आणि तुमच्याकडे कधी आपली जी सुरुवात आहे ना घराची, ती इथूनच होते. म्हणून इथे ना छानपैकी हे करून घ्यायचं. त्यानंतर बघा, दिव्यामध्ये हे ऑइल, हे पण बाप्पा मोरया स्टोअरमधून मला त्यांनी दिलं आहे. तर हे बघा किती सुंदर आहे. गुलाब, याच्यात 5 त्यांचे वेगवेगळे जे आहेत ना, ते ऑइल आहे. ते मी नक्कीच तुम्हाला त्याचा व्हिडिओ एक शॉर्ट उद्या सकाळी टाकेल. हे बघा, हे दिव्यामध्ये आपल्याला असं टाकायचं आहे. त्यानंतर जसं मी लेपणामध्ये तुम्हाला बोलल्याप्रमाणे टाकले. त्यानंतर छान खूप काही करतात, उंबरठा लेपन करतात, पण दिवा ववाळायचा आणि अगरबत्ती ववाळायचा हे विसरूनच जातात. तर त्याचा काहीही उपयोग नाही. तर इथे तुम्ही छान धूपबत्ती उंबरठ्याला दाखवा. त्यानंतर छान हात जोडून उंबरठ्याच्या इथे ना पाया पडून घ्या आणि बोला की जी काही निगेटिव्ह एनर्जी कोणीही माझ्या घरी उंबरठ्याच्या आत येऊ नका देऊ, ती उंबरठ्याच्या बाहेरच राहावी. आणि कोणीही नकारात्मक विचार घेऊन माझ्या घराच्या आतमध्ये नाही यावं व सुख समृद्धी नेहमी माझ्या घरात नांदावी,
स्वामींची छान प्रार्थना करून उंबरट्याला हात जोडून धूपबत्ती दाखवून छान ओवाळून घ्या. बघा किती सुंदर वाटतंय. आणि ज्या दिवशी तुम्ही कराल ना, खरोखर सांगते खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप छान सुद्धा वाटतं. तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नक्की उंबरठा लेपन आठवणीने सगळ्या ताईंनी करा. आणि आज ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स करायचं विसरू नका. श्री स्वामी समर्थ.